एका क्षुल्लक वादाचे पर्यावसान भीषण हत्येत झाल्याची धक्कादायक घटना खामगाव तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथे घडली आहे. दारू पिऊन आलेल्या मित्राला घरी जा म्हटल्याच्या रागातून दोन भावांमध्ये वाद झाला आणि संतापलेल्या लहान भावाने मोठ्या भावाच्या पोटात चाकू खुपसून त्याचा खून केला. विशेष म्हणजे या हत्येनंतर कुटुंबाने दृश्यम चित्रपटाप्रमाणे बनाव रचून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून ते सुटू शकले नाहीत. 5 मार्च रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास देवीदास महादेव गायकी वय 28 हा आपल्या मित्रासोबत दारू पिऊन घरी आला होता. त्याचा लहान भाऊ मंगेश महादेव गायकी वय 25 याला हे आवडले नाही. त्याने मृतकाच्या मित्राला तू आता घरी जा असे ठणकावून सांगितले. याच कारणावरून दोन्ही भावांमध्ये जोरदार बाचाबाची सुरू झाली. वादाच्या भरात देवीदासने मंगेशच्या डोक्यात हातातील कडे मारले. यामुळे प्रचंड संतापलेल्या मंगेशने घरातील भाजी कापण्याचा चाकू आणून देवीदासच्या डाव्या कुशीत आणि पोटात सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात देवीदासचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आरोपी आणि त्याच्या पालकांनी पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. कोण्या अज्ञात व्यक्तीने देवीदासवर वार केले अशी खोटी माहिती आईने पोलिसांना दिली. मात्र शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र आहेरकर यांनी रात्री 2 वाजता घटनास्थळाची पाहणी केली असता आईच्या वागण्यावर आणि उत्तरांवरून त्यांना संशय आला. पोलिसांनी संशयावरून वडील महादेव गायकी आणि मुलगा मंगेश यांना ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यानंतर पहाटेच्या सुमारास मंगेशने आपला गुन्हा कबूल केला. आई लीला महादेव गायकी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मंगेश विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 103(1) आणि 352 अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मंदार पुरी करत आहेत. सख्ख्या भावानेच भावाचा जीव घेतल्याने सुटाळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस स्टेशनला आज दिनांक 6/3/2026 रोजी सामान्य रुग्णालय खामगाव इथून एक मेडिकल मेमो प्राप्त झालेला होता. त्यामध्ये मृतक देवीदास गायकी यांच्या पोटावरती जखमा आढळल्या आहेत आणि ते मृत अवस्थेत नातेवाईकांनी आणलेलं आहे. याबद्दलची ती माहिती होती. मिळालेल्या माहितीवरून हॉस्पिटलला जाऊन त्या ठिकाणी मृतदेहाची पाहणी केली आणि जे सोबतचे नातेवाईक होते त्यांना विचारपूस केली आणि विचारपूस करून मृतकाची आई सौ ललिता महादेव गायकी यांनी जी तोंडी रिपोर्ट दिली त्यावरून मृतकाचा भाऊ मंगेश महादेव गायके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये ललिता यांनी सांगितलेलं आहे की मृतक हा आज काल दिनांक 5/3/2026 रोजी दुपारी 3 वाजता दरम्यान घरी दारू पिऊन आलेला होता आणि दारू पिऊन असल्याने मृतकाचा लहान भाऊ गुन्ह्यातील आरोपी मंगेश गायके यांचे आपसात वाद झालेत आणि या झालेल्या वादादरम्यान देवीदास यांनी मंगेशला मारले आणि मंगेशला मारल्यामुळे मंगेशला राग आला आणि त्याने घरी भाजी कापण्याचा जो चाकू असतो तो घेऊन मंगेशच्या कुशीवरती आणि पोटावरती वार करून त्याला जखमी केले आणि त्यातच त्याचा मृत्यू झालेला आहे. माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी येऊन घटनास्थळाची पाहणी केली आणि त्यानंतर आरोपीचा शोध घेऊन आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक साहेब निलेश तांबे साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री श्रेणिक लोढा साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढील तपास करीत आहोत.